ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। धावत्या एक्सप्रेसच्या बाथरूममध्ये अल्पवयीन मुलीवरती बलात्कार करण्यात आला होता। कसारा आणि अकोला दरम्यान ही घटना घडलेली होती। या नराधमाला कल्याण रेल्वे पोलिसांनी आता अकोल्यामधून अटक केलेली आहे। कल्याण स्टेशनवरती मैत्री करत या मुलीला तो घेऊन गेलेला होता, अकोल्यामध्ये घेऊन गेला होता आणि अकोला रेल्वे स्टेशनला या मुलीला सोडून हा आरोपी पसार झालेला होता। दरम्यान अल्पवयीन मुलीने अकोला रेल्वे पोलिसांना सगळा प्रकार सांगितला। अकोला रेल्वे पोलिसांनी कल्याण रेल्वे मार्ग पोलिसांना हा गुन्हा वर्ग केलेला होता। अटक केली काय प्रकार? दिनांक 29 जून 2025 रोजी कल्याण स्टेशन स्थानकातून एका अनोळखी मुलीला एका गजानन सदाशिवराव चव्हाण या आरोपींना तिला फूस लावून पळून नेलं होतं आणि कसारा ते अकोला दरम्यान त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता। अशा स्वरूपाचा आम्ही गुन्हा नोंद केला होता। गुन्ह्याच्या तांत्रिक तपासामध्ये आरोपीला आम्ही त्याचं राहतं गाव शेखापूर तालुका पातूर जिल्हा अकोला येथे ताब्यात घेऊन अटक केलेली आहे। मी बदलापूरमधून येते। बदलापूरमध्ये नाल्यावरती पालिकेने लाकडाचा पूल बांधलाय आणि या पुलावरून शेकडो विद्यार्थी रोज प्रवास करतायत। पावसाळ्यामध्ये हा पूल खराब होऊन या ठिकाणी दुर्घटना होऊ शकते, त्यामुळे मनसैनिकांनी चक्क या पुलावरच ठिय्या आंदोलन केलंय। आधीच्या पुलाचं काम सुरू असल्यामुळे पालिकेने पर्यायी मार्ग म्हणून हा पूल बांधलाय। मात्र आधीच्या पुलाचंही काम पालिकेकडून 4 महिने झाले बंद आहे, त्यामुळे स्थानिक आणि मनसैनिक हे आक्रमक झालेत। पालिकेच्या अधिकाऱ्यांनी येऊन 7 दिवसात या पुलाचं काम करण्याचं आश्वासन दिलंय। 7 दिवसामध्ये हा ब्रिज म्हणजे जो जुना ब्रिज आता जो हलतोय डुलतोय तो ब्रिज त्याचं मजबूतीकरण ते 7 दिवसात करून देणार आहेत। पूर्ण नवीन ब्रिजचं जे काम ते रखडलेलं आहे, त्याच्या केस कोर्टात चालू आहे, त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही। बदलापूरमधली लोक टॅक्स भरतात, या परिसरातील लोक टॅक्स भरतात, फुकट कोणी बदलापूरमध्ये राहत नाहीये। त्यामुळे त्या ब्रिजचं काम पण सुद्धा लवकरात लवकर चालू व्हावं। ह्या ब्रिजचं काम मजबूतीकरणाचं जे आहे ते 7 दिवसात ते पूर्ण करून देणार आहेत। 7 दिवसात जर ते झालं नाही, आता आम्ही लोक तिथे ब्रिजवरती बसलेलो, पण नंतर ह्या अधिकाऱ्यांना मी त्या नाल्यात तरी सोडीन, नाही तर त्या नाल्याला बांधून तरी ठेवीन। ज्यावेळी मोठ्या प्रमाणात पाऊस असेल हे याचा वापर करू नये, किंवा ज्यावेळी तुम्ही एकदम चालत असाल तर 2-3 जण फक्त चाला, कारण शेवटी तो टेम्पररी ब्रिज आहे। आपण टेम्पररीची सोय केली। आता नागरिकांच्या मागणीनुसार काही ठिकाणी तर त्याचं मजबूतीकरण आहे। तर आमदार गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून बुलढाण्यामध्ये ख्रिस्ती बांधव आक्रमक झालेले आहेत। मोठ्या संख्येने रस्त्यावरती उतरलेत आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद बुलढाणा या ठिकाणी उमटताना दिसत आहे। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात सकल ख्रिस्ती समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे। मोठ्या संख्येने ख्रिश्चन बांधव रस्त्यावरती उतरले असून गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी मोर्चातील आंदोलकांनी केली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हा मोर्चा धडकला। जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन देऊन गोपीचंद पडळकर यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली आहे। कृष्णा आवटी आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। कृष्णा, आपण बघतो आता ख्रिस्ती समाज जो आहे तो चांगलाच आक्रमक झाल्याचं दिसत आहे। नक्कीच अमित, पाहायला गेलं तर सकल ख्रिस्ती समाज महाराष्ट्र राज्य जे आहे ते संपूर्ण आंदोलन जे आहे ते आज आझाद मैदान येथे पार पडताना आपल्याला पाहायला मिळतं। पाहायला गेलं तर गोपीचंद जे भाजप आमदार आहेत गोपीचंद पडळकर यांनी देखील जे ख्रिस्ती समाजावरती जे आहे वादग्रस्त असं ते विधान केलं, असं देखील त्यामुळे त्याच्याच निषेधार्थ जे आहे आझाद मैदान येथे जे आहे मोठ्या संख्येने ख्रिस्ती समाजाकडून जे आहे ते आंदोलन करण्यात येतं। आपण पाहू शकतो अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे आहे ख्रिस्ती समाजाचे फादर असतील किंवा नेते असतील हे जे आहे या ठिकाणी जे आहे दाखल झालेले आहेत आणि आपल्याला आपण पाहू शकतो व्यासपीठावरती त्याचबरोबर पाहायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्याताई चव्हाण, त्याचबरोबर काँग्रेसचे आमदार जे आहेत भाई जगताप हे देखील जे आहे ते पाठिंबा देण्यासाठी आंदोलनात सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहू शकतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे आहे मोठ्या संख्येने ख्रिस्ती समाजाचे जे नेते असतील त्याचबरोबर ख्रिस्ती समाज असेल जे आहे ते एकवटलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आपल्यासोबत बोलण्यासाठी अधिकचं म्हणजेच ख्रिस्ती समाजाचे नेते देखील आहेत, थेट त्यांच्याशीच आपण संवाद साधणार आहोत की नक्की काय त्यांची प्रतिक्रिया आहे आणि काय त्यांच्या भावना आहेत ज्या गोपीचंद पडळकर यांनी जे वादग्रस्त विधान केलं। काय सांगाल, गोपीचंद पडळकर यांनी जे वादग्रस्त विधान केलं त्या निषेधार्थ तुम्ही आज आंदोलन करत आहात आझाद मैदान येथे, काय सांगाल? सकल ख्रिस्ती समाजाच्या वतीने आंदोलन होत आहे आणि आंदोलनामध्ये विशेष करून गोपीचंद पडळकरनी जे बक्षीस जाहीर केले, जसं कुस्तीच्या फडात बक्षीस जाहीर करतात त्याप्रमाणे त्यांनी ज्याला जो ख्रिश्चन धर्मगुरूला सैराट करेल त्याला 11 लाखाचं बक्षीस
जो मारेल त्याला 5 लाखाचं बक्षीस, म्हणजे एक प्रकारे त्यांनी सरळ सरळ सुपारी दिली आणि आमच्या धर्मगुरूंचा अपमान केलेला आहे, सर्व ख्रिश्चन समाजाचा अपमान केलेला आहे आणि याचा आम्ही सर्व राज्यामध्ये 24 मोर्चे काढून निषेध केलेला आहे आणि आज या ठिकाणी सकलच ख्रिश्चन समाज, संपूर्ण महाराष्ट्र, सर्व संघटना, सर्व चर्च आम्ही एकत्र येऊन याचा विरोध करतोय की माननीय मुख्यमंत्री साहेबांपर्यंत आमचा आवाज जावा, पावसाळी अधिवेशनापर्यंत आमचा आवाज जावा. कारण आता जितेंद्र आव्हाड सर येऊन गेले, आताच भाई जगताप इथं बसलेले आहेत, आताच आमचे अबू आझमी साहेब येऊन गेले, आताच आमचे वर्षाताई गायकवाड या येऊन गेले आणि त्यांनी संपूर्ण पाठिंबा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दिला की अशा आंदोलनं किंवा अशा प्रकारे एका धर्माला अपमानित करणं मला वाटतं हे अतिशय निषेधार्ह आहे आणि हा निषेध करण्यासाठी तर ख्रिस्ती समाजाकडून आता संतप्त प्रतिक्रिया येताना दिसतात. एक छोटासा